संपूर्ण राज्यामध्ये क्लास 4 आणि क्लास 3 कर्मचाऱ्यांचा संपूर्ण कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा संप आहे। परंतु वर्धेच्या सिंचन विभाग कार्यालयामध्ये इथे वेगळाच प्रकार पाहायला मिळतो। क्लास 4 आणि क्लास 3 हा जरी वर्ग संपावर असला तरी पण 1 आणि 2 हा जो वर्ग आहे, अभियंता असेल किंवा इतर असेल किंवा CCTN असेल, हे सर्व वर्ग कार्यालयात उपस्थित राहायला पाहिजे होते। परंतु असा प्रकार वर्धेच्या सिंचन कार्यालयात दिसत नसून या ठिकाणी जो आहे, या ठिकाणचा संपूर्ण क्लास 1 आणि क्लास 2 हा वर्ग प्रेझेंट नाही आहे कार्यालयामध्ये। आपण कार्यालयाच्या दृश्यात पाहतो आहेत। NN गुप्ता एक्झिक्युटिव्ह इंजिनियर यांची कॅबिन सुद्धा खाली आपण बघू शकतो दृश्यामध्ये की यांची जी कॅबिन आहे ही पूर्णपणे खाली आहे। लाईट लागलेले आहेत, शंका नाही आहे, लाईट लागलेले आहे, परंतु यांना सिंचन विभाग विजेचं काही घेणं देणं नाही आहे। लाईट आणि कूलर। परत आपण एक तांत्रिक विभागाची आपण कार्यालय बघूया। त्या तांत्रिक विभागामध्ये अक्षरशः पंखा लाईट संपूर्ण सुरू आहे। आपण दृश्यामध्ये परत दाखवण्याचा प्रयत्न करूया की ही जी आहेत MP कोलमकरांची कॅबिन आहे, ही धूळ खात आहे। कार्यालय उघडं आहे, खुर्ची खाली आहे। दुसरीकडे बघूया की ही जी तांत्रिक विभागाची शाखा आहे, तांत्रिक विभाग शाखा 2, खुर्च्या पूर्णपणे रिकाम्या आहे, परंतु पंखा लाईट पूर्णपणे चालू आहे। म्हणजे यांना विजेची बचतचा काही घेणं देणं नाही। एकीकडे कार्यालयाचा वेळ 9:30 वाजल्यापासून तर 6 वाजेपर्यंत आहे, परंतु तब्बल 12 वाजून गेले आहेत दुपारचे, परंतु अजूनपर्यंत अधिकारी या कार्यालयात उपस्थित झाले नाही आहे। आता नेमकं प्रशासन, वरिष्ठ अधिकारी या अधिकाऱ्यांवर काय कारवाई करते तेच पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। प्रमोद पानगुडे, जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी, वर्धा।